नमस्कार. द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अगदी हटके आणि टेस्टी रेसिपी बनवणार आहोत. पान मोदक. हे मोदक ना उकडावे लागतात ना तळावे लागतात आणि अगदी कमी वेळात तयार होतात. मग चला पाहूया पान मोदकासाठी लागणारे साहित्य. 1 कप डेसिकेटेड कोकोनट, अर्धा कप साखर, ड्राय फ्रूट्स, 3 चमचे मिल्क पावडर, गुलकंद आणि 2 खायची पानं. सर्वात आधी आपल्याला पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे मी पानांबरोबरच अर्धा कप साखरसुद्धा घातली आहे. आता आपण त्याची पेस्ट तयार करून घेऊया. पानं आणि साखर मी आता हे मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे, पण अजून बारीक पेस्ट तयार करण्यासाठी ह्याच्यामध्ये मी 3 चमचा दूध ॲड करणार आहे. दुधामुळे मोदकाला एक छान मऊसरपणा येतो आणि त्याची चवही अधिक चांगली लागते. आता इथे आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. आता इथे एका पॅनमध्ये मी डेसिकेटेड कोकोनट घातलं आहे. मी इथे 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे. आता ते आपल्याला 2 ते 3 मिनटं हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे. आता त्यानंतर जे आपण मिक्सरमध्ये पेस्ट तयार केली होती ती येथे मी घातली आहे. आपल्याला पानांची येथे देठं काढून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर मी यात 3 चमचे मिल्क पावडर घातली आहे. मिल्क पावडर मोदकातील इतर घटकांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम करते, ज्यामुळे आपला जो मोदक आहे तो व्यवस्थित आकार घेतो आणि त्याचे तुकडेसुद्धा होत नाहीत. आपल्याला येथे मिश्रण तोपर्यंत परतून घ्यायचे जोपर्यंत मिश्रणाला घट्टपणा येत नाही. घट्टपणा आल्याने आपल्या मोदकाची बाइंडिंगसुद्धा छान होते आणि मोदक छान तयार होतात. आता इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता मी ते एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण थंड झालं की आपल्याला सगळं नीट मिक्स करून घट्टसर येथे गोळा बनवून घ्यायचा आहे. आता इथे गुलकंदमध्ये मी काही बारीक केलेले ड्रायफ्रूट्स ॲड केलेत. तुम्ही तुमच्या आवडीने ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. मी येथे काजू आणि बदाम वापरलेले आहेत. आता येथे मोदक बनवायला आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे मोदक साचा घेतला आहे आणि जे मिश्रण आपण तयार केलं होतं ते आपल्याला साच्यामध्ये भरायचं. प्रत्येक गोळ्याच्या मधोमध थोडासा गुलकंद आणि ड्रायफ्रूट्सचं जे आपण सारण तयार केलं होतं ते इथे भरायचं आहे आणि पान मोदक आपल्याला इथे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे, जेणेकरून सारण बाहेर येणार नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे गुलकंदचे सारण आहे त्यात इतर साहित्य देखील वापरू शकता. मी येथे बडीशेप आणि टूटी फ्रुटी वापरली आहे. आता मी असेच येथे सगळे मोदक तयार करून घेते. तर अशाच रीतीने आपले हे अगदी हटके, सुगंधी आणि लज्जतदार पान मोदक तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा आणि आमची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवीन आणि साध्या सोप्या रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.